मंडळी, राम राम. पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असतील आणि मीही मस्त मजेत आहे. तर आजचा ब्लॉग होणारा हा रेसिपी व्हिडिओ आहे. तर मी इकडे बनवणार आहे मलाई मेथीची भाजी कशी बनवायची घरच्या घरी, ढाबा स्टाईल, ती बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल. नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब. तर इथं घेतलेला आहे बारीक कापलेला कांदा, मेथी आणि जे आपण चिकन मटनसाठी जो मसाला बनवतो तो मसाला घ्यायचा आहे. टमॅटो, कांदा, आलं लसूण पेस्ट हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये तो मसाला भाजला होता म्हणून तशी कढई दिसायला लागली. आधी थोडंसं तेल घालून घेतलं आहे. तर ऑफकोर्स मलाई मेथी म्हणलं की इकडे आलं बटर. तर मी 2 टीस्पून असं घेतलेलं आहे बटर. 1 क्यूब घेतलेली आहे अख्खी बटरची, कारण मलाई म्हणल्यावर तर बटर आलंच. तर तेल आधी ह्याच्यासाठी टाकलेलं आहे की बटर जर नुसतं टाकलं असतं तर ते करपलं असतं. तर ते मसाल्याचं दिसतंय तुम्हाला, बटर अजिबात करपत नाही तेल गरम झाल्याच्या नंतर बटर जर घातलं तर. आता ह्याच्यामध्ये मी जिरे घालून घेत आहे. असे एवढीशी जिरे घालायचे, मोहरी इकडं वापरले नाही. आणि आता हा बारीक कट केलेला जो कांदा आहे तो आता यामध्ये घालायचा आहे. अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा, छोटे छोटे एकदम कट्स पाहिजे कांद्याचे. आणि त्यानंतर ना आता थोडंसं जिरं, अद्रक आणि लसूण पेस्ट मी घालते याच्यामध्ये. आणि आता बघू शकता तुम्ही छानपैकी कांद्याचा कलर ब्राऊन झालेला आहे आणि खूप सुंदर असा सुवास घरामध्ये येत होता. आणि त्यामध्ये आता जे मिक्सरला वाटलेलं आहे मसाला तो घातलेला आहे. थोडा वेळ झाकून ठेवते आहे आणि झाकल्याच्या नंतर ना ह्याला बऱ्यापैकी छान असा मसाला तेलामध्ये फ्राय होता आणि तेल सोडायला लागतं. तर अशा प्रकारे छानपैकी तेल सोडायला लागलेला आहे मसाला. तर बघू शकता तुम्ही. आता मी थोडंसं त्याला मिक्सअप करून घेते म्हणजे सगळे जिन्नस एकजीव होतील. आणि तुम्हाला जर कांदा बारीक कट करून टाकलेला अवॉइड करायचा असेल तर तेही करू शकता तुम्ही, पण मला आवडतो, तो छान लागतो. आणि आता 5 मिनटं मी तसंच झाकून ठेवलेलं आहे. आणि 5 मिनटाच्या नंतर बघू शकता तुम्ही, अजून मसाले आपण कुठलेही ॲड केले नाही तरी खूप सुंदर असा कलर भाजीला यायला चालू झालेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आता मिक्स केल्याच्या नंतर ना मी तर टाकलेली आहे बेडगी मिरची, हळद टाकलेली आहे, कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही पाहिजे तर पनीर किंवा छोल्याचा मसाला वापरू शकता. मी ह्याच्यामध्ये आता टाकलेला आहे धन्याचं पूड. आणि आता हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहे. जोपर्यंत सगळे मसाले ह्या आपल्या बाकीच्या वाटणामध्ये एकजीव होत नाही तोपर्यंत चमच्याने मस्त हटून घ्यायचं आहे. ढाबा स्टाईल मलाई मेथीची भाजी बनवते आपण. आणि आता ऑफकोर्स मलाई मेथी म्हणल्यावर मेथी कशी स्किप करू शकतो, तर आपण मलाई मेथी म्हणल्यावर मेथी आलीच, तर मेथी टाकलेली आहे. आणि मग मी आत्ता मीठ घालते आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवे वाटाणेसुद्धा घालू शकतात, पण मी नाही घातलेले. आणि थोडीशी चवीपुरती साखर टाकायची आहे. आणि आता सगळ्यात सिक्रेट इन्ग्रेडियंट्स, सगळ्यात सिक्रेट जो पदार्थ आहे तो आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहेत. ते म्हणजे आहे शेंगदाण्याचं कूट. तुम्ही शेंगदाणे जे आपले असतात त्याचं कूट घालायचं आहे, याच्यात स्किप करायचं नाही. आता मी आधी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, कारण जर शेंगाचं कूट जर घातलं तर ते खाली लागायला चालू होतं. तर शेंगाचं कूट घालून घेते. ह्याच्याने खूप छान चव येते मलाई मेथीला. आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर 5 ते 10 मिनटं असंच शिजू द्यायचं आहे. जेवढा मसाला जास्त शिजेल तेवढेही मलाई मेथीला छान अशी चव येते. आणि थंड पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे. इथे मी प्लेटीच्या वरतीच गरम पाणी करून घेते आणि ते गरम पाणी याच्यामध्ये घालून घेते. बघू शकता. आणि अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. इकडे कसलाही खायचा कलर मी इकडे यूज केलेला नाही. आणि ऑफकोर्स मलाई मेथी म्हणल्यावर मलाई आली तर मी फ्रेश मलाई घेतली आहे, जी की आपल्या रोजच्या घरच्या दुधांवर जी मलाई निघते ती मलाई ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आणि बघा किती छान असा कलर आलेला आहे मलाई टाकल्याच्या नंतर ना. आणि चवीलासुद्धा अगदी ढाबा स्टाईल मलाई मेथी बनते. एक 5 ते 10 मिनटं याला व्यवस्थित असं छान शिजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे
बघू शकता तुम्ही अगदी छान आणि माझा चेहऱ्यावरचा आनंद बघा. कारण ह्या गोष्टीसाठी खूप मेहनत लागते. तर अशा प्रकारे आपली मलाई मेथीची भाजी अगदी ढाबा स्टाईल तयार आहे. तर पूर्ण रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि आम्ही आता इकडे जेवायला घेत आहोत. 2 चपात्या नक्की एक्स्ट्रा जाणार आहे. तर हे लिहून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला आणि बेल आयकॉन प्रेस